नमस्कार सख्यानो. मी कविता शहा, ओनर ऑफ सखी साडी शोरूम, शाहू कॉर्नर, इचलकरंजी. माझ्या आजच्या कंची सिल्क साड्यांच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यानो, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना हा आपल्या हिंदू संस्कृतीमधला सगळ्यात पवित्र असा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये सगळे धार्मिक कार्यक्रम असतात, पूजा असतात आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं आपल्या दैवताची उपासना करत असतं. तर देव सुद्धा त्या प्रमाणात आपल्यावर कृपा करत असतो. तर त्या कृपेची किंवा श्रावण महिन्यातल्या देवतेच्या उपासनेची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. सख्यानो, देव जे काही आपल्यासाठी करत असतो ते नेहमी काहीतरी एक योजना मनामध्ये आखून आपला पूर्ण विचार करूनच करत असतो. पण आपल्याला ते समजत नसतं की देवाच्या मनात काय आहे. तर अशीच एक छोटी गोष्ट सांगते. एकदा काय झालं, असंच देवाचा भक्त होता आणि तो देवाला म्हणाला, "देवा, किती दिवस ही मूर्ती बनवून एका ठिकाणी उभं राहणार आहेस मंदिरात? जरा बाहेर पड, फिर, भक्तांच्याकडे जरा लक्ष दे." मग देव म्हणाला, "ठीक आहे, मी बाहेर पडतो, फिरतो, तोपर्यंत माझ्या जागी तू मूर्ती बनवून उभं राहा आणि काहीही झालं तरी दिवसभरात तू एकही अक्षर बोलायचं नाहीस. काही हू का चू करायचं नाही, मूर्ती बनवून उभं राहायचं. मी उभारतो तसं." ठीक आहे म्हणाला. तो भक्त मूर्तीवरून उभा राहिला. देव बाहेर पडले सगळीकडे फिरण्यासाठी. 2च मिनिटांमध्ये मंदिरामध्ये एक शेठजी ज्याला आपण म्हणतो किंवा एक धनिक गृहस्थ, एक श्रीमंत व्यापारी तिथं आला. देवाला नमस्कार केला, प्रणाम केला. "देवा, माझं चांगलं कर, सगळं चांगलं होऊ दे." नमस्कार करून गेला. जाताना त्याच्या खिशामधून त्याचं जे पैशाचं पाकीट होतं, ते गलेलठ्ठ पाकीट खाली पडलं. त्याचं लक्ष नव्हतं, तो तसाच गेला. त्यानंतर 5च मिनिटांनी एक गरीब मनुष्य, अगदी झोपडीत राहणारा, अगदी गरीब असा मनुष्य आला. देवाला त्यानं प्रणाम केला आणि म्हणाला, "देवा, तू मला कसं ठेवलंयस? काही नाहीये माझ्याकडं. रोजचं खायला सुद्धा मला व्यवस्थित मिळत नाही. काहीतरी माझ्याकडं बघ रे देवा." असं म्हणून नमस्कार करून तो उठला, वळला आणि त्याला ते पाकीट दिसलं. ते पाकीट दिसल्याबरोबर त्याला इतका आनंद झाला, त्यानं ते पाकीट बघितलं, खिशात घातलं आणि खुश होऊन तो बाहेर पडला. त्यानंतर 5च मिनिटात तिथं आणखी एक मनुष्य आला. तो होता नाविक म्हणजे नावाडी. त्यानं देवाला प्रार्थना केली, की "हे देवा, मी आता 15 दिवसासाठी माझी नाव घेऊन चाललेलो आहे. तर तू माझ्या मुलाबाळांकडे लक्ष ठेव आणि मला सुरक्षित नेऊन समुद्रातून परत व्यवस्थित आण." एवढं सगळं झालं आणि 5च मिनिटात तो जो धनिक गृहस्थ होता, ज्याच्या हातून ते पाकीट पडलं होतं, तो आला. आणि त्यानं त्या नाविकाला पकडलं. पोलिसांना सोबत घेऊनच तो आला होता. तो म्हणाला, "माझं पाकीट आत्ता इथं पडलं होतं आणि माझ्यानंतर थोड्या वेळाने हा माणूस इथं आलाय आणि त्यानंच माझं पाकीट घेतलंय." तर त्यानंच घेतलंय म्हटल्यानंतर तो म्हणाला, "नाही हो, मी आलो नाही. मी आत्ताच आलोय. मी बघितलं पण नाही पाकीट." तर ते बघितल्यावर त्या भक्ताला राहावलं नाही. तो आपण मूर्ती बनून राहायचं हे विसरला आणि खाली उतरून म्हणाला, "अहो, हे पाकीट त्यानं नाही घेतलेलं. त्यांच्यानंतर एक दुसरा मनुष्य आला होता. त्यानं ते घेतलंय. त्याच्या घरी जाऊन तुम्ही बघा." मग पोलीस गेले. पोलिसांनी त्या गरीब माणसाला पकडलं. त्या नाविकाला सोडून दिलं. त्यानंतर 2 मिनिटात प्रत्यक्ष देव तिथं आले आणि त्या भक्ताला म्हणाले, "अरे, मी तुला काय सांगितलं होतं? तू विसरलास का? काहीही झालं तरी तू बोलायचं नाहीस, असं सांगितलं होतं ना?" हे सगळं जे झालं त्यामागं माझी एक योजना होती. त्या श्रीमंत मनुष्याचं जे पाकीट पडलं त्यात काही फार पैसे त्याच्या दृष्टीने नव्हते. त्याला काही त्यानं फारसा फरक पडला नसता. तो गरीब माणूस होता, त्याला मी ते पाकीट द्यायचं ठरवलं होतं, की ज्यामुळे त्याची गरिबी दूर होईल. आणि तो जो नाविक आहे, तो आता नाव घेऊन समुद्रात निघालाय. समुद्रात खूप मोठं वादळ होणार आहे. त्याची नाव बुडणार आहे आणि तो जीवानिशी जाणार आहे. म्हणून ते टाळण्यासाठी मी पोलिसांना तिथं पाठवलं होतं. तर हे सगळं ऐकून त्या भक्ताला इतकं आश्चर्य वाटलं, की तो म्हणाला, "खरंच देवा, तुमच्या मनात ज्या काही योजना असतात, ते आमचं भलं करण्यासाठीच असतात, पण आम्हाला भक्तांना त्या उमजत नाहीत." तर सख्यानो, आपण आपल्या सगळ्या दैवतांची उपासना करतो, त्यावेळी मनामध्ये ही श्रद्धा, ही भक्ती ठेवली पाहिजे, की जे काही घडते ते नक्की चांगल्यासाठी घडतंय आणि देवाच्या मनामध्ये काहीतरी असते म्हणून घडते. तर चला आता बघूया सखी साडीमध्ये आलेलं कंची सिल्क साड्यांचं सुंदर कलेक्शन. कंची सिल्क किंवा कांजीवरम असं ज्याला म्हणतात, या साड्या म्हणजे कर्नाटकाची शान आहेत.
आपल्या भारतामध्ये वेगवेगळी राज्य आहेत, वेगवेगळे प्रांत आहेत. जशी महाराष्ट्राची शान म्हणजे पैठणी साडी, तशी कर्नाटकची शान म्हणजे कंची किंवा कांजीवरम साडी. अतिशय सुंदर काठ असलेली, मस्त असे कलर असलेली आणि छान बुट्टा आणि पदर असलेली ही कंची सिल्क साडी असते. या साडीमध्ये अगदी कमी रेंजपासून हेवी 3-4 लाखापर्यंत सुद्धा या साड्या विणल्या जातात. इतक्या भारी साड्यांच्या मध्ये चांदीच्या तारा विणलेल्या असतात. त्यामुळं त्याची कॉस्टिंग वाढते. आणि सख्यानो, आपण कसं आपल्या लग्नांमध्ये काहीतरी मुलीला भेटवस्तू देतो, तसं कर्नाटकामध्ये इतर वस्तूंच्या बरोबरीने कंची सिल्क साड्या मुलीला देण्याचा प्रघात आहे. जसे आपण सोन्याचे दागिने देतो, तशा 5 कंची, 7 कंची अशा मुलीला लग्नामध्ये दिल्या जातात. इतकं या साड्यांचं महत्त्व आहे. खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे. मस्त असा जांभळा कलर आहे. ऑल ओव्हर बुट्टी आहे. छानसा लाल कलरचा कॉन्ट्रास्ट आहे आणि हे सगळं कंची सिल्क साड्यांचं कलेक्शन आत्ता कंपनी ऑफर रेटमध्ये 7,900चं फक्त 3,900ला आलंय सख्यानो. आपल्या श्रावणातल्या सगळ्या सणावारांसाठी, पूजांसाठी, मंगल कार्यांसाठी, वास्तुशांतीसाठी, डोहाळ जेवणासाठी, सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांसाठी अतिशय सुंदर, लाईट वेट, सॉफ्ट असं कलेक्शन आलेलं आहे. मस्त अशा साड्या आहेत. किती छान साड्या आहेत बघा सख्यानो. प्युअर कंची किंवा प्युअर कांजीवरमच्या किमती खूप असतात, कारण ते सिल्कही तितकं महाग असतं, त्यामुळे त्याचं कॉस्टिंग वाढतं. तशाच सेमी सिल्क आहेत ह्या, सेम प्युअर सारख्या दिसणाऱ्या मस्त अशा कंची सिल्क साड्यांचं सुंदर सुरेख कलेक्शन आलेलं आहे. किती छान कलर आहे बघा. फिरता मोरपंखी कलर आहे, कॉन्ट्रास्ट पल्लू आणि शुभ कलर मानला गेलेला कॉन्ट्रास्ट लाल कलरचा ब्लाऊज. आवडलेल्या साड्यांचे फटाफट स्क्रीनशॉट घ्या. सॉफ्ट कंची सिल्क या रेंजमध्ये मिळत नाहीत. आत्ता सखी साडीच्या मान्सून मॅजिक सेलमध्ये हे सुंदर सुरेख असं कंची सिल्क साड्यांचं कलेक्शन आलंय, ज्याचा बुट्टा पूर्ण ऑल ओव्हर आहे. पल्लू पूर्ण भरलेला आहे. लांबी रुंदीला अगदी भरपूर अशा या साड्या आहेत. ब्रँडेड साड्या आहेत, लूम्सवर बनलेल्या असल्यामुळं, आणि मस्त असं कलेक्शन आहे. आपल्या वॉर्डरोबमध्ये असण्यासारख्या या साड्या आहेत. या सिल्कवरच एक नाजूक सोरोस्की वर्क केलेलं आहे बघा. किती नाजूक बुट्टी आहे. पूर्ण साडीवर ऑल ओव्हर अशी नाजूक बुट्टी आहे आणि त्या बुट्टीच्या बरोबरीनेच थोडंसं हायलाइट करण्यासाठी थोडं व्हॅल्यू ॲडिशन दिलेलं आहे. सणासमारंभाला, लग्नाकार्याला थोडासा हेवी आणि रिच लुक येण्यासाठी हे सोरोस्की वर्क केलेलं आहे आणि त्यामुळं साडीला अजूनच हेवी लुक आणि एक मस्त असा ग्रेस आलेला आहे. साड्या अतिशय लाईट वेट आहेत. पॅरट ग्रीन कलर. कोणाला गर्द हिरवा काच कलर आवडतो, तर कुणाला असा पालवीसारखा छान पॅरट ग्रीन कलर आवडतो. पॅरट ग्रीन कलरला राणी पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट आहे. खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे. मस्त असा बुट्टा आहे आणि त्यावर छान असं सोरोस्की वर्क केलेलं आहे. त्यामुळं दिवसभराच्या आणि संध्याकाळच्या कुठल्याही घरच्या कार्यक्रमात ही साडी खूप सुंदर आणि उठावदार दिसते. वॉव! काय कलर आहे मस्त. फिरते कलर ह्या हेवी प्युअर साड्यांमध्ये बनतात. सेम टू सेम तसेच कलर किती छान बनवलेले आहेत बघा सॉफ्ट कंची साड्यांमध्ये. अगदी सॉफ्ट अशी साडी आहे. मस्त बसते अंगावर एकदम चापून-चोपून आणि लाईट वेट आहे. इतका अंगभर बुट्टा असून सुद्धा आणि इतकं छान सोरोस्की वर्क असून सुद्धा साडी जरा सुद्धा वजनदार नाही. एकदम लाईट वेट, छान सॉफ्ट तलम आणि नितळ असं सिल्क आहे. सुंदर साडी आहे. आंबा कलर, आंबा कलरला राणी कलरचा कॉन्ट्रास्ट, गुलबक्षी कलरचा कॉन्ट्रास्ट, मस्त असं फ्रेश कॉम्बिनेशन आहे. खुश कलर आहे. ज्याला आपण अगदी मस्त लुक देणारा किंवा फोटोला वगैरे खूप छान येणारा असा कलर आहे आणि मस्त अशी साडी आहे. पुन्हा एकदा फिरता मोरपंखी किंवा ज्याला पेट्रोल ब्लू कलर, जेंटिल ब्लू कलर म्हणून, हा कलर सुद्धा नेसल्यावर खूप सुंदर दिसतो सख्यानो. फोटोला हा कलर फार छान येतो
आणि आपले रेग्युलर कलर सोडून मस्त असा लुक देतो. क्राऊडमध्ये वेगळा दिसणारा, उठून दिसणारा असा हा कलर आहे. आणि मस्त अशी साडी आहे. ऑल ओव्हर बुट्टी आहे. जांभळा कलर, डार्क जांभळा कलर, परफेक्ट वांगी कलर. किती सुंदर कलर आहे बघा. डार्क असा जांभळा कलर आहे. छान अशी बॉर्डर आहे. मस्त असं वर्क आहे. एकदम कार्यक्रमामध्ये उठावदार लुक देणारा छान असा कलर आहे. वेगळा रेअर असा कलर आहे आणि सुंदर असं कॉम्बिनेशन आहे सख्यानो. वाव, काय कलर आलेत खरंच. फार सुंदर कलर रेंज आली आहे. हा एक कलर मला अंगावर टाकून दाखवण्याचा मोह होतोय. काय साडी सुंदर आहे बघा. साडी बघा किती लाईट वेट. अगदी ज्या हेवी कंचीपुरमच्या साड्या येतात तसाच सुरेख सुंदर लुक या साडीचा आहे. अगदी पटकन अंगावर बसतीये. किती छान साडी आहे बघा. कलर कॉम्बिनेशन बघा. साडी तलम किती आहे बघा. साडीचा नितळपणा बघा. सिल्कचा नितळपणा बघा. किती नितळ छान सुंदर सिल्क आहे. मस्त अशी साडी आहे. खूप छान लुक आहे. अगदी चपखल बसणारी साडी आणि सुंदर असा लुक आहे. सगळेच कलर खूप छान आलेत सख्यानो. मस्त असे कॉम्बिनेशन आहेत. रेंज आहे. सखी साडीच्या मान्सून सेलमध्ये आत्ता फ्लॅट 50% डिस्काउंटमध्ये 7,900च्या या साड्या फक्त 3,900ला मिळणार आहेत सख्यानो. हिरवागार कलर मस्त, सगळ्यांच्या आवडीचा सुंदर सुरेख हिरवागार कलर. सख्यानो एक तरी असा छान हिरवागार काच कलर आपल्याकडे असायलाच हवा. आपल्या मराठी संस्कृतीचा रुबाब वाढवणारा, सौंदर्यात भर घालणारा, शालीन आणि सुंदर असा हा कलर आहे. मस्त अशी साडी आहे. वा, लेमन येलो कलर, लिंबू कलर ज्याला म्हणतो ना, परफेक्ट लिंबू. छानसा लिंबू कलर आहे. त्याला कॉम्बिनेशन पण किती छान दिले बघा. लिंबू कलरला असं छान लाल कलरचा कॉन्ट्रास्ट दिलाय. कोण कोण याला हळदी कुंकू कॉम्बिनेशन असंही म्हणतात. मस्त कलर आहे. छानसा लुक आहे. फ्रेश लुक आणि एक छानसा ऑरा देणारा कलर आणि तितकंच सुंदर कॉम्बिनेशन. वाव, पुन्हा एकदा मस्त असा निळसर कलर आहे. मोरपंखी आणि निळसर, परफेक्ट मोर पिसाऱ्याचा कलर आहे. मोर पिसाऱ्यामध्ये जो सुरेख सुंदर मधल्या साडी उघडून दाखवते. किती छान कलर आहे बघा. मस्त कलर आहे. परफेक्ट मोर पिसाऱ्याचा कलर आहे आणि छान असा लुक आहे. सुंदर अशी साडी आहे. तर सख्यानो, हे होतं सखी साडी शोरूम शाहू कॉर्नर इचलकरंजीच्या मान्सून मॅजिक सेलमध्ये फ्लॅट 50% ऑफमध्ये आलेलं सुंदरशा कंचीपुरम साड्यांचं कलेक्शन. ज्या साड्या तुम्हाला आता 7,900च्या फक्त 3,900ला मिळणार आहेत. आत्ता श्रावणामध्ये किंवा पुढंही येणाऱ्या सगळ्या सणावारांसाठी, मंगल कार्यासाठी, गौरी गणपतीसाठी, दसरा दिवाळीसाठी अतिशय सुंदर कलेक्शन आलेलं आहे आणि ऑफर रेटमध्ये इतक्या छान साड्या खरेदी करण्याची संधी आहे. तर सख्यानो, आवडलेल्या साडीचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतलाच असेल. आपल्या सखी साडी शोरूमच्या व्हॉट्सअप नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा. तुमची ऑर्डर लगेचच बुक करा. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचं शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला या सगळ्या मस्त मस्त साड्या घर बसल्या पाहता येतील आणि खरेदीही करता येतील. तुमच्या मैत्रिणींना पण सखी साडीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुकला फॉलो करा. आपलं स्टेटस तुम्ही पाहताच आहात. आणि आता सखी साडीची वेबसाईट पण सुरू झाली बरं का मैत्रिणींनो, sakhisari.com. सगळ्या प्रकारे आम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय. तर फटाफट आपली ऑर्डर लगेचच प्लेस करा. अदरवाईज सखी साडी शोरूमला प्रत्यक्ष भेट द्या आणि खूप छान साड्या पाहण्याचा आणि खरेदी करण्याचा मनमुराद आनंद घ्या. धन्यवाद.